मीरा भाईंदर शहरात नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान मंदिराजवळ भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये टोमॅटो क्रेटवरून झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन एका भाजी विक्रेत्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास भाजी मार्केटमध्ये 2 विक्रेत्यांमध्ये टोमॅटोच्या क्रेटवरून वाद झाला। वाद वाढल्यानंतर धीरज गुप्ता याने लोखंडी रॉडने संतोष लल्लन सिंग यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात संतोष सिंग गंभीर जखमी झाले। जखमी संतोष सिंग यांना प्रथम जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील वॉकार्ड रुग्णालयात हलवण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना 2 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 8 वाजता त्यांचा मृत्यू झाला। मृत संतोष सिंग यांचे भाऊ मनोज लल्लन सिंग यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नवघर पोलिसांनी धीरज गुप्ता, रोशन गुप्ता, राजन गुप्ता आणि अंजित गुप्ता या 4 आरोपींना अटक केली आहे। रागाचं प्रमाण वाढलं की ते नेहमी नुसत्यामध्ये नेतं, तुम्हाला नुकसान देत नेतं। ह्याचं प्रत्येक आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये आलेलं आहे। नवघर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नवघर नाक्यावरती भाजीवाले आपले धंदे लावतात। एका टोमॅटोच्या कॅरेटवरून 2 भाजीवाल्यांमध्ये वाद सुरू झाला आणि एकाच्या मदतीला त्याचा भाऊ आल्याने वाद एवढा झाला की वादाचं बोलण्याच्या वरून त्याचा वाद डायरेक्ट मारहाणीवरती आला आणि मारहाणी करता करता त्यांनी टोमॅटोचा ट्रायक असू दे किंवा लाकूड असू दे, या लाकडाचा एक फटका एकाला लागला। त्याच्यामध्ये 56 वर्षे त्या व्यक्तीचा मृतदेह झालेला आहे, तो मरण पावलेला आहे। या संपूर्ण गोष्टीमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। कुठेतरी या रागावरती नियंत्रण नसल्यामुळे एवढी मोठी ही घटना घडलेली आहे। या संपूर्ण गोष्टीच्या बाबत नवघर पोलीस ठाण्याच्या मार्फत या आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही संपूर्ण घटना ज्याच्यासमोर घडली, ज्याचा जो मोठा भाऊ आहे, जो वारलेला आहे, ज्याचा मृत्यू झालेला आहे, नेमकं त्यांनी या संपूर्ण गोष्टीचा सविस्तरमध्ये काय सांगितलं आपण जाणून घेऊ। सर क्या बोलेंगे, आपकी भाई की जो हत्या हुई है, क्या बुरा मामला था, किस तरह से उसको मारा गया? सर बुरा मामला कुछ नहीं था, हम बैठे थे और भाई साहब भी फेस 3 में धंधा लगाते हैं। उधर से आए तब बंद करने का टाइम हो गया था, 11 का टाइम हो रहा था रात को, तो हम लोग बंद करने जा रहा था। तो सामने भाजी वाला कैरेट लिया था, तो भाजी लगाता है अपना, मेरा भी लेके लगाता है। तो मिस्टेक से गलती से भाजी वाले ने उनका कैरेट नाम नहीं लिखा हुआ था, मेरे बाजू में रख दिया। मैं मैच देख रहा था, मैच देखते देखते और जब तक किधर से घूमते हैं, बोले मेरा कैरेट है, मादर से तुमने क्यों मेरे लिए चोरी क्यों किया, और वापस झगड़ा चालू हो गया, मारने चालू कर दिया। बस सही बात तो सर। तो कितने लोग थे मारने वाले? वो लोग सर कैरेट था और वो जो छाता का सलिया रहता है ना वो, और एक इतना बड़ा लकड़े का डंडा रहता है वो था। तो मारने वाले कितने लोग थे? मारने वाले उनके घर के 4 थे और उनके पहचान के लड़के के दोस्त आए, वो लोग को मैं नहीं पहचाना कितने थे, 5-6 वो लोग भी थे, तो लोग ज़्यादा हो गए।